मित्रांनो, कसे बरेच का? अभिजित किचन मध्ये तुमचा सर्वांचे स्वागत करत आहे. आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत. तुम्हाला तर माहितच आहे, शनिवार रविवार आणि सोमवारी देखील पावसाची बॅटिंग ही चालू ठेवलेली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तुम्हाला जर गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका. आणि आज आपण रेसिपी जी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे बेसनाची पोळी. आणि ही रेसिपी थोड्या मोठ्यांपासून सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडते आणि एकदम झटपट होते आणि एकदम टेस्टी ही रेसिपी असते. आणि ती कशी करायची हे आपण आता बघणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला लागणारे साहित्य आपण बघणार आहोत. आपण जिरं घेतलंय, थोडा ओवा घेतलाय आणि लाल तिखट, आपला घाटी मसाला, कोथिंबीर, गरम मसाला आणि धनेपूड आणि आपलं चण्याचं पीठ. चण्याचं पीठ हे सगळं मिश्रण एकत्र केलं आहे आणि चवीपुरतं मीठ, बघा तुमच्या प्रमाणे मिठाचं प्रमाण तुम्ही टाकू शकता. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. त्यामध्ये आपण पाणी मिक्स करून चांगल्या प्रमाणे हे मिक्स करूया. हाताने जे मिक्स करण्याचे म्हणजे मिक्स केल्यानंतर जी चव येते ती एक वेगळी आणि अप्रतिम असते. अशा पद्धतीने पीठ एकजीव करून आपण घेऊया. आता हे आपलं मटेरियल तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण तेलामध्ये तवा गरम झालेला आहे आणि वरतून थोडंसं तेल टाकूया आपण. ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडते आणि नक्कीच तुम्ही घरी करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला देखील खूप टेस्टी लागते. बघा कशी जाळीदार आपली पोळी तयार झालेली आहे. माझी आई मला शाळेमध्ये घेऊन जाणारी ही झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे मला शाळेमध्ये जाताना मला डब्यामध्ये भरून द्यायची आणि मी खूप आवडीने खात होतो. आणि पावसाळ्यात खायला तर खूप अप्रतिम लागते. पहिली पोळी मी अण्णांना दिली. बघा कशी झाली. आधीच मस्त बोलतात ते. बोला, ही पावसाळ्यात खाणारी पोळी आहे ना, पावसाळ्यात खाल्ली पाहिजे ना सगळ्यांनी. एकदम भारी, पावसाळ्यात खायला पाहिजे. एकदम छान. खरं तर ही आपली पोळी अण्णांना तर खूप आवडलीच, आईला देखील खूप आवडली. आणि बघतो तर काय, जशी पोळी तयार होत होती तसे अण्णा पण आणि आईला पण खूप आवडली. अण्णा खात होते आणि मग अण्णांनी मला सांगितलं मला अजून पोळी पाहिजे. मग मी परत एकदा पीठ तयार केलं आणि अण्णांना, आईला आणि मला स्वतःलासुद्धा पोळ्या बनवल्या. अशाच पोळ्या तुम्ही जर लहान मुलांपासून थोड्या मोठ्यांना जर दिल्यात तर त्यांना खूप आवडेल आणि ते आवडीने खातील. आणि ह्यामध्ये जर तुम्ही भाजी देखील मिक्स करू शकता. काहीजण कांदा देखील मिक्स करतं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना झटपट रेसिपी बनवून देऊ शकता. खूप सुंदर लागते आणि पावसाळ्यात खायला तर अतिशय भारीच आहे. तुम्ही एकदा करूनच बघा. आपण पाहू शकता कशी कुरकुरीत आणि एकदम सुंदर अशी आपली पोळी तयार झालेली आहे. आणि बघा ना, खूप गरम आहे आणि गरमच पोळी खायला खूप मस्त वाटतो. खूप सुंदर झालं आहे. या सगळ्या जेवायला खूप अप्रतिम झालं आहे आणि तुम्ही देखील ही रेसिपी घरी करून बघा. माझी आई मला शाळेत जाताना हीच रेसिपी करून द्यायची
अशाच आणि नवनवीन सगळ्या व्हिडिओ मुलांना पाहण्यासाठी आवडायची चॅनलला recipe. लाईक करा, शेअर करा, मस्त. सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय.